रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण बघूया उकडीचे मोदक. तर उकडीच्या मोदकासाठी पहिलं आपण साहित्य बघूया. हे आहे ओला नारळ खवलेला आहे, किसलेला आहे. मी किसून घेतला आहे. हे एक साधारण ह्या वाटीप्रमाणे एक 3 वाटे मी हा ओला नारळ घेतला आहे. हा गूळ आहे. गोड तुमच्या आवडीनुसार, गोड थोडा कमी गोड, तर मी माझ्या या अंदाजाप्रमाणे इतका गूळ घेतला आहे. ही वेलची पावडर आहे. हे जायफळ आहे. हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे पूर्ण. ते याचं वजन 1 वाटी पाणी 1 वाटी दूध. आणि ही आहे मोदकाची पिठी. मोदकाची पिठी पण 1-2 वाट्या घेतल्यात आहे. त्यासाठी 2 वाट्या मिश्रण, मिक्स पाणी आणि दूध. आणि हे तूप. तर आपण आता सारण बनवून घेऊया, मोदकाचं सारण बनवून घेऊया. चला आता आपण सारण तयार करून घेऊया. पहिल्यांदा कढई तापून दिली आहे आणि त्याच्यामध्ये मी साधारण 1 ते 1.5 ते 2 चम्मच तूप टाकते. हे तूप थोडं वितळून द्यायचं. तूप वितळलं आहे. आपण हे थोडं खोबरं त्याच्यामध्ये टाकून घेऊया. हे आपलं ओला नारळ आहे, हा थोडा परतून घेऊया सगळ्यातून छानपैकी. जास्त ब्राऊन करायचं नाही, जास्त करपवायचा नाही आहे. हलकासा सगळ्या एका कणाला तूप लागलं पाहिजे. वास तुपाचा खमंग घ्यायला पाहिजे. हे सगळं मिश्रण एकजीव करून हलवत राहायचं. थोडा अंदाज घ्यायचा की गरम होत आहे. हे मिश्रण पूर्ण गरम झालं आहे. पूर्णपणे गरम झालं. आपण त्यात गूळ टाकून घेऊया. मी पूर्ण गूळ बारीक करून घेतला आहे. फ्लेम हाय नाही ठेवायची, एकदम मीडियम फ्लेम ठेवायची. एकदम कमी पण नाही, जास्त पण नाही आहे. हाय ठेवली तर सारण आपलं खालनं लागू शकतं, थोडंसं खरपूस वास येऊ शकतो. आणि कमी ठेवली तर मग पटकन होत नाही. हा पूर्ण आपला गूळ वितळून झाला आहे, तुम्ही पाहू शकता जवळून. सगळं मिश्रण एकजीव झालं आहे. आपण त्याच्यात थोडी वेलची पावडर टाकूया. ही वेलची पावडर घेतली, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाका. परत एकदा हलवून घ्या. आपलं मिश्रण तयार होत आलं. हे मिश्रण तयार झालंय. आपण जायफळ टाकू. जायफळने छान वास, सुगंध एकदम टेस्टी लागते. त्यामुळे आपण जायफळ घेऊया. हे जायफळ किसून घेते मी याच्यावरच. आपल्या आवडीनुसार जायफळ टाकायचं. टाकून एकदा पूर्ण हलवून घ्यायचं. हे आपलं सारण तयार आहे. परफेक्ट सारण. आता मी गॅस बंद करते. हे सारण झालं तयार आपलं. आता हे आपण सारण थंड करण्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेऊया. सारण आपण
काढून घेतलं आहे, त्याला थंड करण्यासाठी साईडला ठेवूया आणि आपण मोदकासाठी उकड काढून घेऊया. चला आता आपण मोदकासाठी उकड काढून घेऊया. मी गॅस ऑन करते. जे हे मिश्रण केलेलं आहे 1 वाटी दूध 1 वाटी पाणी हे आपण याच्यामध्ये ओतून थोडं गरम करून घेऊया, उकळून घेऊया. मी हाय थोडी फ्लेम कमी करतो. हे आपल्या दुधाला उकळी आली आहे. आता आपण ह्याला तांदळाचं पीठ टाकून उकड काढून घेऊया. त्याच्या आधी आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकूया आपण आणि थोडंसं तूप टाकून घेऊया. तूप कशासाठी तर त्याची उकड खूप सॉफ्ट होते आणि खाताना एकदम मऊ सूत लागतात मोदक. त्याच्यामुळे अर्धा चम्मच मी तूप टाकून घेतलं आहे. याच्या जागी तुम्ही लोणी पण टाकलं तर ते अजून सॉफ्ट होऊन जातील. हे हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपली उकड टाकू, पीठ टाकूया आपलं. मी फ्लेम खूप कमी करून ठेवले आहे. हे सगळं हे आपलं एकजीव करून हे सगळं हलवून घेतलं आहे. आता आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया. त्याच्यासाठी मी वाफेवर ठेवते एकदम लो फ्लेम करून आणि झाकण लावून एक 10 मिनटं आपण वाफ काढून घेऊया पिठाची. आपली 7 ते 10 मिनटं झाली आहेत. आपण बघूया वाफ असे निघून आले, पीठ एकजीव झाले. आपण हे चेक करूया. हे असं चेक झालं आहे तयार. आपण गॅस बंद करून हे मिश्रण परातीत ओतून घेऊया. हे असं काही लागलं नाही आहे, काही करपलं वगैरे नाही आहे. सगळं एक मिश्रण छानसं तयार झालं. हे पहा, हे खूप गरम आहे. गरम गरम असतानाच मळून घ्यायचं. परातीत काढून घेतलं आहे. हे खूप गरम असतं, हाताला चटके बसतात. याच्यासाठी थोडे एक आयडिया आहे. हे मॅशर आहे, पावभाजी मॅशर या बटाटा मॅशर आपण करतो. त्यांनीच पहिल्यांदा मॅश करून घ्यायचं. थोडं एकजीव येतं आणि हाताला चटके पण बसत नाहीत. हे असं करून घ्यायचं. झालं आहे. थोडं नॉर्मल त्याचे गरम वाफ पण बाहेर घेत जाते याच्यातून. थोडंसं हाताने मळण्यासाठी तयार होतं. आपण हाताने आता मळून घेऊया. हे असं हाताने थोडं सहन होऊ शकतं. स्टार्टिंगला थोडं गरम असतं. असं एकजीव करत घ्यायचं. हे बघा, हे पूर्ण एकजीव व्हायला लागले. आपलं गरम गरमच मिश्रण आहे. त्याला अजून तरी तेलाचा हात लावला नाही आहे आणि अजून चिपकत पण नाही आहे खाली. हे पूर्ण हात पण क्लीन आहेत. हे आपलं पीठ मळून झालं आहे. हे बघा, आपण चेक करायचं असेल तर एवढा गोळा घ्यायचा हातावर. मी अजून तेल लावलं नाही आहे. थोडंसं तेलाचा हात देऊन असं हे करायचं. एक मोदकाची वाटी तयार करायची. हे असं तुटत नाही. त्याच्यामुळे हे पीठ आपलं तयार झालं. आपण मोदक करायला घेऊया. आता आपण मोदक बनवायला घेऊया. एवढ्या पिठाचा गोळा घ्यायचा. आपण याच्या वाट्या या पाऱ्या पण बोलतात. तर आपण असा गोळा करून तयार घेऊया. मी थोडा तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं गोळासा पीठ थोडं लावून घेते आणि ही वाटी बनवून घेते. त्याच्यामुळे जास्त चिपकत पण नाही हाताला. वाटी पण सुरेख पातळ बनवत जाते. आणि हे साईडून पातळ करत घेऊन जायचं.
आपल्याला किती पातळ हवे, किती जाड हवे, आपल्या अंदाजानुसार वाटी बनवत जायची. ही आपली वाटी तयार झाली. आता ह्याच्या कळ्या काढून घेऊया. हे दोन्ही बोट बाहेर, एक बोट आत आणि अशी दोन्ही बोटांनी ही कळी जोडून घ्यायची. वाटी खोलगट असेल तर असा खोलगट मोदक तयार होतो. अशा कळ्या होऊन जातात. अशा माझ्या कळ्या झाल्या. खोलगट मोदक पण तयार झाला. ह्या कळ्या झाल्या. आपण याच्यामध्ये सारण भरून घेऊया. हे पूर्ण सारण मी भरून घेतलं. आता ह्या कळ्या पडल्यात, एका बाजूनच ह्या कळ्या फिरवत न्यायच्या. ह्या अशा सपोज लेफ्ट टू लेफ्ट, राईट टू राईट. तर मी एका बाजूने ह्या कळ्या सगळ्या एका बाजूला फिरवून घेतल्या आणि हलक्या हाताने फिरवत जायचा तोपर्यंत, जोपर्यंत हे मोदकाचं वरचं तोंड बंद होत नाही तोपर्यंत. आणि असंच हलक्या हाताने फिरवत गेलं की कळ्या पण तशाच राहतात आणि तोंड पण बंद होत जातं आपोआप. हे बघा, हे झालं. हे अशा कळ्या बंद झाल्या, मोदक पण बंद झाला. आता आपल्याला कळ्या खुलवून द्यायच्या. तर मोदक असा फिरवून घ्यायचा दोन्ही हातामध्ये नॉर्मली. हा मोदकाच्या कळ्या फुलल्या. तर हा आपला झाला मोदक. आपण ह्याला स्टीम करण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण दुसरे मोदक करूया. हे आपले सगळे मोदक तयार झाले. आपण याला वाफेवर ठेवायचं. त्याच्या आधी मी केशर लावून देते. केशर आपण दुधात पण लावू शकतो, पण मी असंच त्याचे धागे असेच लावून देते. हे आता आपण वाफेवर एका जे पहिले भांडं तयार केले वाफ करून ते ठेवून देऊया. चला, ही पाण्याची वाफ करून घेतली आधी. एक 5-10 मिनटं आधी करून घेऊया. आता हे आपण हे आपले मोदक त्याच्यावर ठेवूया. एक 5 ते 10 मिनटं त्याची वाफ काढून घेऊया. आपले मोदक शिजून घेऊया. हे झाकण ठेवून घेऊया. आता आपले हे मोदक स्टीम झाले आहेत. तर वाफरले असते. आपण चेक करूया. हे झाकण काढून घेऊया. सावकाश आपण चेक करू झालेत का नाही. कसे हाताला काय लागते का बघायचे. चिकट असतात तर नाही झाले. जर काही चिकटलं नाही तर झालेत. आणि दुसरी एक ट्रिक आहे, आपली ही टूथपिक असते, त्यानं आपण चेक करायचा सेंटरला किंवा कुठेही घालून. ते प्लेन काही त्याला न टच होता आलं असेल तर आपले मोदक तयार आहेत. हे आपले मोदक तयार आहेत. आपण काढून घेऊया. हे तयार झाले आपले उकडीचे मोदक. या सर्वांनी खायला.